शेतकरी बांधवांनो नमस्कार। पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना टोमॅटो उत्पादकांना 2 ते 3 अडचणी ज्या भेडसावत आहेत त्या सगळ्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजचा व्हिडिओचा विषय टोमॅटो पिकात येणारा व्हायरस गेरवा, ज्याला सुडोप्टेरा फुलेजिनिया म्हणतात, आणि त्याचप्रमाणे फळाची फुगवण थांबणे, फुलांची सेटिंग थांबणे, या सगळ्या संदर्भामध्ये आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर असेल, येवला असेल, चांदवड तालुक्यात जे आर्लीचे प्लॉट आहेत तिथं गेरवा म्हणजे नेमका सुडोप्टेरा फुलेजिनिया हा कशामुळे येतो, याच्यावर प्रभावी नियंत्रण कसं मिळवायचं, आणि त्याचप्रमाणे दिंडोरी तालुका असेल, सिन्नर असेल आणि चांदवड येवला व्हायरसचं त्या ठिकाणी आगमन होतंय आणि शेतकरी म्हणतात पांढरी माशी नाहीये, सकिंग पेस्ट कुठला नाहीये, तरी व्हायरस येतो, त्याच्यावर प्रभावी नियंत्रण कसं मिळवायचं। आणि जे प्लॉट सेटिंग झाले आणि सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आर्लीमध्ये बाजारभाव एक कसे चांगल्या पद्धतीत राहतील, व त्या प्लॉटांची त्या फळाची फुगवण झपाट्याने कशी करायची, म्हणजे विषय खूप मोठा आहे, एक 4-5 विषय, त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आहे आणि प्रत्येक रोगावर प्रभावी नियंत्रण त्या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तत्पूर्वी सिन्नर तालुक्यातून, नाशिक जिल्ह्यातून हा व्हिडिओ घेत असताना शेतकऱ्याचं नाव जाणून घेऊ। दादा, आपलं पूर्ण नाव सांगा। ज्ञानेश्वर दत्तू सोनवणे, ज्ञानेश्वर दत्तू सोनवणे, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक। मोबाईल नंबर 77 44 0 93 588, 77 44 0 93 588। आपण डॉक्टर किसानला किती दिवसापासून ओळखता? 5 ते 6 वर्षापासून। काय अनुभव आला 5-6 वर्ष अगोदर? मागले वर्षी 2 वर्ष झाले तेव्हा मी डॉक्टर किसानचं आर्यमान व्हरायटी लावली होती, त्यांची ट्रीटमेंट घेतली। तर कमीत कमी मला 1 एकर मध्ये 2,500 जाळी निघली होती चांगल्या दर्जाची। आणि उत्पादन खर्च खर्च 50,000 रुपये येईल आपल्याला, म्हणजे कमी झाला, कमी खर्च होता। कमी खर्चात 2,500 कॅरेट निघाले। म्हणून आता या वर्षी किती प्लॉट रजिस्टर केले तुम्ही? 2 रजिस्टर आहे। किती क्षेत्र आहे? 4 बिघे 4 बिघे 2 एकर। काय वाटतं या वर्षी तर खराब वातावरण आहे खूप, कसं प्लॉट डेव्हलप होतंय? प्लॉट तर बघतोय आपण प्रत्यक्ष, डॉक्टर किसानचे दिलेले औषध मारल्यामुळे मी प्लॉट एकदम ओके, कोणत्या प्रकारची अडचण आली नाही। पाणी कमी असताना सेटिंग चांगली झाली। आता फक्त आपल्याला फुगवण करायची, फुगवण चांगली फुगवण 15 दिवसामध्ये करून चांगल्या दर्जाचा माल आपल्याला बाजारात पाठवायचा आहे, बरोबर ना? तुमच्या शेजारी काय नाव तुमचं? योगेश नागरे। तुमचा काय अनुभव सांगा, मोठ्याने बोला। चांगला अनुभव। तुम्ही पण प्लॉट रजिस्टर केलाय का? नाही केला? माझ्याकडे तुमचं काय नाव? माझं बाळू पोपट नागरे, अच्छा, याच गावचे आम्ही पण। तुम्ही पण रजिस्टर आहे। आपलं शेड्यूल फॉलो केल्यापासून बऱ्याच प्रकारच्या अडचणी सॉल्व्ह झाले आणि प्लॉटला ग्रीनरी भरपूर आहे, स्टर्म चांगला आहे, सेटिंग चांगली। अच्छा, कुठल्या प्रकारचे पाणी सुद्धा खराब झालेले नाही। इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? आणि त्यांनी सुद्धा डॉक्टर किसानचेच औषधांचा वापर करून आपल्या शेतीत ज्या समस्या आहे या समस्या कमी खर्चात लवकरात लवकर त्या सॉल्व्ह होतात, हे आमचा अनुभव आहे। बरोबर। या ना दराडे, तुमचा काय अनुभव आहे? मी पण 2 वर्षापासून प्लॉट सर आमचा रजिस्टर आहे। अच्छा, प्लॉट आज एकदम मस्त आहे। तुम्ही मागच्या वेळेस जेव्हा आलते आपल्याकडे सांगितलं प्लॉट उठू नका, याची व्यवस्थित हे करा, नक्कीच खूप खूप शुभेच्छा। प्लॉट उपटायचा होता, मी स्वतः गेलो होतो आणि मी सांगितलं का उपटू नका, माझ्या भरोश्यावर ठेवा, आणि प्लॉट आता चांगला झाला। नक्कीच शेतकरी बांधवांनो, आता आपण वळूया पहिलं व्हायरसकडं। व्हायरसवर प्रभावी 2 नियंत्रण आपल्याला करण्यासाठी पहिली फवारणी त्या ठिकाणी करायची, नीट लक्षात घ्या। पहिली फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी करायची आहे इंट्रेपीड 300 मिली, जेमिझोन 250 मिली, सनरूफ 500 मिली। 1 दिवस गॅप जाऊ द्यायचा आहे। जर व्हायरस तुमच्याकडे 25-30% आलेला आहे आणि तो जागेवर नियंत्रणात आणायचा आहे तर 1च दिवस जाऊ द्यायचा, पुढचा स्प्रे घ्यायचा आहे तुम्हाला। 200 लिटर पाण्याला ताक 3 लिटर, गूळ 2 किलो, दालचिनी पावडर 50 ग्रॅम, हिंग पावडर 50 ग्रॅम आणि सनरूफ 500 मिली। त्याच्यानंतर 1 दिवस गॅप जाऊ द्या। 1 दिवसानंतर तुम्हाला 11-36-24 500 ग्रॅम, झेडेलेक्स 250 मिली, VC100 1 किलो, अशा पद्धतीत या 3 फवारण्या जर तुम्ही घेतल्या तर 100% व्हायरसवर नियंत्रण मिळेल। त्यानंतर जो गेरवा, ज्याला आपण सुडोप्टेरा फुलेजिनिया म्हणतो इंग्लिश भाषेमध्ये किंवा सायंटिफिक लँग्वेजमध्ये, त्याच्यावर तुम्हाला एक सुंदर फवारणी सांगतो, कुमानेल 500 मिली। कुमानेल 500 मिली 200 लिटरला 400 ते 500 मिली। फिलिया, सिजंटाचं फिलिया झोल गटातलं हे कॉम्बिनेशन आहे, ट्रायसाइक्लोझोल आहे, त्याच्यामध्ये अजून एक कंटेन आहे। तर झोल गटातील हे कॉम्बिनेशन तुम्हाला फिलिया नावाने सिजंटाचं प्रोडक्ट मिळेल।
300 मिली ते 200 लिटरला घ्यायचं आहे. जो पानावर तुमच्या पिवळेपणा दिसतोय, गेरवा दिसतोय, झांतो, करपा या तिन्ही रोगांवर ते काम करेल. 200 लिटरला कव्हरेज मिळेल अशी फवारणी करा. एकरी 400 लिटर पाणी गेलं पाहिजे. प्रमाण 200 लिटरचं सांगतोय. कुमानेल झायरम ते घेण्या पाठीमागचं हे स्पर्शीय बुरशीनाशक आहे. कॉन्टॅक्ट फंगिसाइड ज्याला आपण म्हणतो. जास्त इंग्लिश जास्त कॉन्टेंटच्या भाषेत मी बोलणार नाही. कुमानेल 500 मिली, फिलिया 300 मिली हा स्प्रे झाला गेरव्यासाठी परफेक्ट. आणि जे वर आता हे सेटिंग तुम्हाला दिसतंय, वरती फुल लागलंय, वरती सेटिंग दिसतंय. दाखव वरचं सेटिंग दादा. याच्यासाठी तुम्हाला 10 दिवसाच्या अंतराने 2 फवारणी घ्यायचे. ग्राफर 50 मिली, ग्राफर 50 मिली 04247 किंवा 04932 500 ग्रॅम. त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय बोरान 150 ग्रॅम. अशी एक फवारणी घेतल्यानंतर 10 दिवसाने तुम्हाला त्या ठिकाणी पुढची फवारणी घ्यायची. आर्या 500 मिली, आर्या बरोबर 05234 800 ग्रॅम, बोरान 150 ग्रॅम, रोको 200 ग्रॅम. सेटिंगसाठी या 2 फवारण्या झाल्या. खाली बुडातलं फळ दाखव दादा. या फळाची फुगवण तुम्हाला जर झपाट्याने 15 दिवसात करायची असेल तर 2 ड्रिपचे ऍप्लिकेशन 8 दिवसाच्या अंतराने द्यायचे. त्यातलं पहिलं ऍप्लिकेशन एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक 4 किलो गुळ 20 लिटर पाण्यामध्ये 1 दिवस 1 रात्र भिजून घ्या. आणि 200 लिटरच्या ड्रम मध्ये 100 लिटर पाण्यात सिंगल सुपर फॉस्फेट सकाळी टाका. दिवसातून 2 वेळा उजवीकडून डावीकडे ढवळून घ्या. रात्रभर शांत राहू द्या. सकाळी ते परत एकदा ढवळून 1 तास शांत राहून वरची निवळी घ्या. ती निवळी आणि 4 स्ट्रोक गुळाचं एकत्र मिश्रण करून ड्रिप मधून सोडून द्या. त्यानंतर वरतून 2 दिवसाने एक फवारणी घ्या. त्या ठिकाणी ॲजिटेक सक्षम आणि बोरान. ॲजिटेक सीपीपीयू 200 मिली चांगल्या दर्जाचं सीपीयू घेऊ शकतात. बोरान 150 ग्रॅम आणि सक्षम 500 मिली. त्याच्यानंतर 8 ते 9 दिवसाने ड्रिप मधून द्यायचं. एकरी 1 लिटर प्लॅटिनम, 1 लिटर प्लॅटिनम मास्टर ॲग्रोचं. मास्टर नीट लक्षात घ्या 15-30-10 ही ग्रेड फक्त तुम्हाला 2 ते 2.5 किलो द्यायची आहे. फक्त 2 ते 2.5 किलो. फळ फुगवणीसाठी तुमच्या लक्षात आलं. गेरव्यासाठी कुमानेल 500 मिली, फिलिया 300 मिली हे लक्षात आलं. व्हायरससाठी 2 फवारण्या मी तुम्हाला सांगितल्या. वरच्या सेटिंगसाठी तुम्हाला पहिली फवारणी जर अजून काही प्लॉट 25, 30, 35 दिवसाचे पहिल्या सेटिंगसाठी तुम्हाला ग्राफर 50 मिली 04247 500 ग्रॅम, बोरान 150 ग्रॅम, 6PA 2 ग्रॅम, GA 1 ग्रॅम अशा पद्धतीने पहिल्या सेटिंगला 30-32 दिवसाला स्प्रे घ्यायचा आहे. तो स्प्रे रिपीट परत 40-45 दिवसाला करायचा आहे. सेटिंग झालं तुमचं. फुल ड्रॉपिंग होत असेल, पिवळं पडत असेल, तिथं तुम्हाला फवारणी करायची आहे. सॉल्ट ऑफ फॉस्फेनिक ऍसिड संचार 40 नावाने उपलब्ध आहे. मॉस्फोस 40 नावाने उपलब्ध आहे. वेगवेगळ्या सॉल्ट ऑफ फॉस्फेनिक हा कंटेंट तुम्हाला घ्यायचा आहे 400 मिली. त्याच्या 500 ग्रॅम. ही फवारणी सकाळी 7 ते 9च्या आत करायची. फुलं जर पिवळे पडून खाली पडताय, दांड्यावर जर झांतो येतोय, फुलांच्या असेल, झाडाच्या फांदीवर असेल, काळे स्पॉट येत आहे, तिथं फवारणी करायची आहे. 200 लिटर पाण्याला स्पॉट किलर 250 मिली, कोसाइड 200 ग्रॅम. किती स्पष्टीकरण, किती सुसज्ज भाषेमध्ये वेगवेगळ्या रोगांवर सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. व्हिडिओ खूप गरजेचा आहे. माझ्या नाशिक तालुक्यातील शेतकऱ्यांना ज्या अडचणी येत आहेत, सिन्नर असेल, त्याचनंतर चांदवड असेल, दिंडोरीचा काही भाग असेल, त्याचप्रमाणे येवल्याचा काही भाग असेल, आर्ली प्लॉट लावले, प्लॉट लवकर तयार होत नव्हते, त्यासाठी 1500 रुपये भरून महिना 35-40 दिवसाचे प्लॉट त्या ठिकाणी डॉक्टर किसानने परत एकदा 20 दिवसात चांगले बनवून दिले. अजूनही काही शेतकऱ्यांना फळ फुगवणीची अडचण असेल, गेरव्याची अडचण असेल, झांतो करपा असेल किंवा सेटिंग होत नसेल, त्या शेतकऱ्यांसाठी 1 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट फक्त 1500 रुपये फी मध्ये. पण नीट लक्षात घ्या, प्लॉट 35, 40, 45 दिवसाचा आहे. तुम्हाला अडचण येते, सेटिंग होत नाहीये, तुमच्याकडे गेरवा आलाय, फुटवा झालेला नाही, त्या प्लॉटला पुढच्या 20-25 दिवसात चांगलं सुंदर सेटिंग बनवून चांगला फुटवा बनवण्याची जबाबदारी ही डॉक्टर किसानवर असेल. शेवटचा एक शेतकऱ्याला प्रश्न विचारतो. सगळे शेतकरी जमलेले आहेत. डॉक्टर किसानला तुम्ही 4-5 वर्षापासून ओळखता. कोबी असेल, टोमॅटो पिकात आलेलं वेळापत्रक जर तंतोतंत फॉलो केलं, वातावरण किती खराब झालं तर प्लॉट व्यवस्थित राहू शकतो का? राहू शकतो. मोठ्याने बोला. राहू शकतो. दारडे साहेब, रोग येत नाही. राहू शकतो. तुमचा तर उपटून टाकायचा होता, मग कसा झाला आता? 1 नंबर झाला. तर मित्रांनो, खूप सारं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. तुमचा नंबर सांगा ना, या ना इकडे पुढे या, माझ्याजवळ या. 97-63-46-13-62. तुम्ही मी आलो तेव्हा म्हणे सर प्लॉट काही होणार नाही. तुम्ही एकदा डोळ्या खालून घाला, तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा. सांगितलं की उपटू नका, मी दिलेलं शेड्यूल फॉलो करा. आज प्लॉट काय कंडिशन? 1 नंबर. नक्कीच शेतकऱ्यांना काय सांगाल? सगळ्या शेतकऱ्यांना सांगणं हेच आहे की डॉक्टर
किसानच्या मार्गदर्शनाखाली आपण प्लॉट रजिस्टर करून घ्या. तर काही शेतकऱ्यांचे मला फोन येतात, सर शेतकरी सांगतोय त्याचा नंबर आहे उपटून टाकायचा प्लॉट तुम्ही बनवला, मग आमचा काय बनवत नाही, म्हणून तुमच्यासाठी युट्यूबच्या माध्यमातून परत एकदा स्कीम दिली. खूप महत्त्वाचं आहे. जे फोन कॉल येतात त्या शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ बघून 77 19 94 11 22 आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क करा. 1 ते 5 ऑगस्टला या संधीचा फायदा 100% घ्या. प्लॉट 25 30 35 40 दिवसाचे असतील आणि खरंच अडचण येत असेल तर डॉक्टर किसान तुमच्या पाठ. फक्त अट एक आहे, जसं या दादाला सांगितलं प्लॉट उपटायचा नाही, मी दिलेलं शेड्यूल फॉलो करायचं, प्लॉट 1 नंबर बनवून दिला का नाही. मग हे उदाहरण तुम्हाला द्यायचं आहे, त्यांचा नंबर आहे, त्यांना कॉल करा. खरंच अक्षरशः उपटून टाकायचा होता. मग हे सगळं सांगण्याचं कारण एकच आहे आणि महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना मला कसं पुढे घेऊन जायचंय, डॉक्टर सागर पवार, डॉक्टर सुनील दिंडेचं नवीन एक ध्येय आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक तरुण शेतकऱ्याला एक व्यावसायिक शेती करता म्हणून त्या ठिकाणी स्वतःची 4 चाकी गाडी, स्वतःचा बंगला, जसा कंपनीचा मालक फिरतो तसा माझ्या तरुण शेतकऱ्यांना मला फिरवायचंय. ध्येय फक्त आहे 2026-27 या 2 वर्षात तुम्ही कुठलेही पिकं करा, मार्गदर्शन चांगलं घेऊन तुम्हाला सदन श्रीमंत केल्याशिवाय डॉक्टर किसानची टीम थांबणार नाही, एवढं वचन देऊन व्हिडिओचा शेवट करतो. चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.